महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले सध्या आपल्या सोबत आहे। सर, काय सांगाल, आज आपण 20 तारखेच्या कार्यक्रमासाठी जागा पाहण्यासाठी थेट गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आलो। कशा पद्धतीने एकंदरीत हा जागा आणि कार्यक्रमाचं स्वरूप? भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीचा उत्सव मुंबईमध्ये साजरा करायचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतलेला आहे। योगायोगानं भारतरत्न राजीव गांधींचा जन्म हा मुंबईत झालेला आहे आणि तो उत्सव मोठा साजरा करायचा, कारण की आजच्या पिढीजवळ ज्यांनी जो 21वी शताब्दीचं भारताचं जे स्वप्न पाहिलं होतं, ते आजच्या पिढीच्या जवळ जो मोबाईल, लॅपटॉप ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय, ते सगळे राजीव गांधींची देण आहे। तरुणांना जागतिक पातळीवर भारताचा मेंदू वापरता यावं हा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी आज जगभरामध्ये भारतातली लोक आपण पाहतो ते राजीव गांधींची देण आहे आणि म्हणून अशा या महान व्यक्तिमत्वाची जयंती मुंबईत साजरी करायचा एक निर्णय आम्ही केलेला आहे। मोठी गॅदरिंग या ठिकाणी करायचा निर्णय केलेला आहे। त्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि आमचे नेते राहुल गांधीजी पण येणार आहे आणि म्हणून हा मोठी बिग गॅदरिंग करत असताना त्याला जागा व्यवस्थित पाहिजे। पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे इथं मी जागा पाहण्यासाठी आलेलो आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम किती महत्त्वाचा ठरणार आहे? कशा कार्यकर्त्यांसाठी हा एक लाभ? बिलकुल, राजीव गांधींचं जे स्वप्न होतं त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण केलं, जगाच्या पाठीवर महासत्ता या देशाला बनवण्यामध्ये राजीव गांधींचं मोठं योगदान आहे। अशा व्यक्तीचा जन्मदिवस हा मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा आणि आपण सांगितलं की निवडणुका आहेत, त्यानिमित्ताने निवडणुकीचा प्रचाराचा नारळी सुद्धा त्या ठिकाणी फोडला जातो। सातत्याने प्रकाश आंबेडकर त्यांच्याकडून काँग्रेसवर टीका केला जाता, याला कसं? काँग्रेससाठी शेतकरी महत्वाचा आहे। आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, त्याच्याबद्दलची चिंता आमच्या मनात आहे। त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जातोय आणि करणार आहे। त्याचप्रमाणे बेरोजगारांचे प्रश्न हे आमच्यासाठी महत्वाचे, त्यांना दोन्ही हाताला काम देणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे। महागाईचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून ही जी काही ज्वलंत प्रश्न आज महाराष्ट्राचे आहेत ते प्रश्न घेऊन काँग्रेस लढते आहे। त्याच्यामुळे कोण काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष घालण्यापेक्षा जनतेचे प्रश्न घेऊनच काँग्रेस पुढे जाईल आणि त्यामुळे याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। महाविकास आघाडी विधानसभामध्ये युतीमध्ये लढेल का आणि सीट शेअरिंगचा फॉर्म्युला कसा ठरला? महाविकास आघाडीच म्हणून आम्ही निवडणूक लढायला निघालेलो आणि त्याचं आपल्याला पाहायला मिळेल की आता जेव्हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या मिटिंग होतील त्याच्यामध्ये सामंजस्यानं हा प्रश्न सगळं सोडवला जाईल। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।